नमस्कार मंडळी, मी सचिन वारुळकर. मंडळी, एक खूप महत्त्वपूर्ण असा मेसेज मला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा आहे. महाराष्ट्रात, भारतात जवळजवळ म्हणजे असं म्हणू की सर्व काही डिपेंड आहे ते ॲग्रिकल्चरवर. याच ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीशी निगडीत मी काहीतरी बोलणार आहे. ॲक्च्युली माझा हा विषय नाही आहे, कारण मी अंकगणित, बुद्धिमत्ता किंवा UPSC MPSC सारख्या विषयाला धरून भारतातल्या, महाराष्ट्रातल्या तमाम त्या सर्व ग्रामीण शेतकरी, कष्टकरू, होतकरू, आर्थिक दुर्बल घटक, आदिवासी कुटुंबातील आणि त्या सर्व ज्यांना नीड असते माझ्या विषयाची, त्यांना ऑनलाईन मागच्या 8 वर्षापासून शिकवतो. आजचा विषय असा आहे की शेतकरी आत्महत्या. आणि एखादा शेतकरी आत्महत्या करत असताना मला एक छोटंसं एक बूस्ट द्यायचं आहे की बाबा तू आत्महत्या करू नको. कारण काय की जर आपण चातुर्वर्ण नुसार बघितलं तर ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य, ठीक आहे. सजा क्रम खालीवर झाला, वैश्य आणि मग शूद्र, असं ते काही क्रम बी मेला काही नसते ॲक्च्युली. मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्याच्याकडे ज्ञान आहे तो ब्राह्मण, ज्याच्याकडे लढण्याची शक्ती आहे तो क्षत्रिय, त्याच्याकडे एक दिला आणि 10 करून दिले त्यांनी तर वैश्य, आणि प्रचंड वेगवेगळे नाना प्रकारचे गुण त्याच्या अंगात आहेत तो शूद्र. महाराष्ट्रात, भारतातला शेतकरी हा स्वतःहूनच क्षत्रिय समजतो. मग माझं म्हणणं खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण क्षत्रिय आहोत, क्षत्रिय समजतो. मग हा क्षत्रिय स्वतः, क्षत्रिय म्हणजे काय रे की संरक्षण करणारा, लढाईमध्ये जुन्या काळातला कोणाला मारणारा, मरणारा आहे का, स्वतःहून स्वतःला मारणारा आहे का, नाही, स्वसंरक्षणासाठी आणि आपल्या समाजाच्या संरक्षणासाठी कोणाला तरी मारणारा, असं हे जुन्या काळातलं. म्हणजे आज कायदे कानून वगैरे वगैरे याच्यात ही गोष्ट लागू पडत नाही, ह्याला पहिले लक्षात घ्या. मग क्षत्रिय जर हा कोणासाठी संरक्षण करणं किंवा कोणाला जर स्वतःहून आपणहून कोणी तसं त्याला मारणारा असेल तर हा स्वतःला मारणारा नाहीच आहे. मग शेतकरी जर स्वतःला क्षत्रिय समजतो तर मग तुम्ही स्वतःला का मारून घेता, म्हणजे आत्महत्या का करता, हा माझा बेसिक मुद्दा आहे. समजलं? मग तुम्ही जर क्षत्रिय आहात तर किंवा समजताय तर तुम्ही आत्महत्या करू नका, कारण आपला गुण हा कोणाला तरी मारण्याचा आहे जुन्या काळानुसार. आज मारू नका, नाही तर उगाच माझ्या व्हिडिओचा वेगळा अर्थ पूर्ण महाराष्ट्रात बारोडकरला व्हायरल करून टाकसा. त्यातला म्हणजे प्रकार करूच नका बाबा, म्हणजे हातपाय सोडून विनंती आहे. मग आता जो वैश्य असतो, एक दाणा दिला की त्याचे 1000 दाणे करतो, तो म्हणजे आपण शेतकरी. मग एका दाण्याचे 1000 दाणे करण्याची ताकद जर आपल्यात आहे ना मंडळी, तर यार आपण गुणाने वैश्य आहो, बरोबर. स्वतः मानतो क्षत्रिय. म्हणजे शेतकरी हा नेमका कोण आहे रे, मला सांगा बरं. त्याच्यात वाणिज्य कला आहे ना, तो गुणाने वैश्य आहे. मग एकाचे 1000 करणारा व्यक्ती हा स्वतःला कसा संपवू शकेल, किंवा क्षत्रिय जर समजतो तर तू स्वतः आत्महत्या कशी करतो. कळलं का मला काय म्हणायचं आहे. या दोन्ही गुण आणि ह्या व्हिडिओचा मेसेज जर तमाम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी किंवा शेतकरी संबंधित सगळ्या लोकांना समजला असेल तर हा व्हिडिओ पाठवा त्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जो स्वतःशी हारलाय आणि हारल्यानंतर त्या पॉईंटपर्यंत जाऊन स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्नात आहे किंवा आहे. ह्या व्हिडिओ मेसेजचा अर्थ एकच आहे. आणि मंडळी, हे जे मी बोललो आहे काही माझ्याजवळचं नाही आहे. हे भगवान श्रीकृष्णांचं जे गीता आहे किंवा जगद्गुरू ज्ञानोबा, जगद्गुरू तुकाराम महाराज, ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेच्या 18व्या अध्यायात आहे या सगळ्यांच्या, की कोण वैश्य, कोण क्षत्रिय, कोण ब्राह्मण आणि कोण शूद्र. त्याच्यामुळे आपण जर स्वतःला क्षत्रिय समजत असाल तर तुम्ही आत्महत्या करू शकत नाही. आणि आपण वैश्य आहात, एक दाण्याचे 1000 दाणे करण्याची ताकद आपल्यात आहे. त्याच्यामुळे कितीतरी एकाचे 2 नाही ना, एकाचे 1000 करतो आपण. त्याच्यामुळे हा मर्म समजून घ्या मेसेजचा. एवढंच बोलून थांबतो. तुमचा सचिन वारुळकर. जय हिंद, जय स्वच्छ भारत. थँक्यू.